Hello everyone. So here is the another example of inverse Laplace transform based on differentiation of phi of s. खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हे. डिफरन्शिएशन ऑफ फाय ऑफ येस या कन्सेप्टवरती बेस्ड आहे आणि त्याच्यावरती त्या कन्सेप्टवरची जी एक्झाम्पल्स असतात ती खूप इझी असतात. आपला स्कोर वाढू शकतो. तर नीट बघा हे एक्झाम्पल PYQ पेपरमधलं आहे हे. लेट फाय ऑफ येस इज इक्वल टू लॉग ऑफ येस स्क्वेअर मायनस 4 अपॉन येस मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू 1 अपॉन 5. Therefore, phi of s is equal to 1 upon 5 log of s square minus 4 upon s minus 2 bracket square. सो हे आपण असं का लिहिलं तर त्याचं रिझन मी पुढं मेन्शन करते. या एक्झाम्पलमध्ये लॉगच्या प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत. लाईक ही पण एक प्रॉपर्टीज आहे एन लॉग एम इज इक्वल टू लॉग एम रेस टू एन. हे असं आपण लिहून ही प्रॉपर्टी अशी वापरून आपण हे असं लिहू शकतो. सो देअरफॉर फाय ऑफ येस इज इक्वल टू 1 अपॉन 5 लॉग ऑफ येस स्क्वेअर मायनस 4. हे जर आपण स्प्लिटअप केलं तर ए मायनस बी अँड ए प्लस बी म्हणजेच काय, कशाचा फॉर्म्युला आहे तो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानुसार आपण ते स्प्लिटअप करून घेतलं. का तर जास्ती सिम्प्लिफाय करण्यासाठी, कारण ह्याच्यात आपल्याला आता ह्याचं डिफरन्शिएशन करून डेरिव्हेटिव्ह काढून त्याचं लॅप्लेस इन्व्हर्स घ्यायचं आहे. सो टर्म्स आपल्याला जितक्या सोप्या फॉर्ममध्ये आणता येईल तितक्या सोप्या फॉर्ममध्ये आपण त्याला आणायचे. सो 1 अपॉन 5 लॉग ऑफ हे आपण कसं लिहू शकतो तर यस प्लस 2 मायनस लॉग ऑफ यस मायनस 2. हे असं का, तर इथं पण लॉगची प्रॉपर्टी आहे एक, लॉग यम अपॉन यन इज इक्वल टू लॉग यम मायनस लॉग यन. त्याच्यानुसार हे लिहिलं. आता काय करायचं आहे आपल्याला, तर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, डिफरन्शिएशन. सो नाव फाय डॅश ऑफ येस इज इक्वल टू 1 अपॉन 5 कॉन्स्टंट आहे. लॉगचं काय तर 1 अपॉन यस प्लस 2. लॉगचं 1 अपॉन यक्स असते ना, सो हे तर यक्सच्या जागी यस प्लस 2 आहे. सिमिलरली इकडे यस मायनस 2 आहे. त्याच्यानुसार डिफरन्शिएशन घेतलं आणि मग आता त्याचं लॅप्लेस इन्व्हर्स. आपण हे सगळं का करतो आहे, कारण डिफरन्शिएशन ऑफ फाय ऑफ येस याचा रूल कसा आहे, लॅप्लेस इन्व्हर्स ऑफ फाय ऑफ येस इज इक्वल टू -1 अपॉन टी लॅप्लेस इन्व्हर्स ऑफ फाय डॅश ऑफ येस. त्याच्यासाठी आपण फाय डॅश ऑफ येसचं लॅप्लेस इन्व्हर्स घेतो आहे. मग हे सिम्पल आहे. याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला येणं खूप इम्पॉर्टंट आहे. मॅथ्समध्ये फॉर्म्युलांच्या शिवाय काहीच नसतं. सो बाय डिफरन्शिएशन ऑफ फाय ऑफ येस आपण लॅप्लेस इन्व्हर्स घेतलं आता फाय डॅश ऑफ येसचं. आता डिफरन्शिएशन ऑफ फाय ऑफ येस काय असणार आहे, तर लॅप्लेस इन्व्हर्स ऑफ फाय ऑफ येस इज इक्वल टू, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे -1 अपॉन टी इंटू लॅप्लेस इन्व्हर्स ऑफ फाय डॅश ऑफ येस. हा रूल आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपण ते सिम्प्लिफाय केलं, त्याच्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि त्याचा लॅप्लेस इन्व्हर्स पण घेतला. फाय ऑफ येस आपलं काय आहे, तर लॉग ऑफ येस स्क्वेअर मायनस 4 अपॉन येस मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू 1 अपॉन 5 इज इक्वल टू -1 अपॉन टी लॅप्लेस इन्व्हर्स ऑफ फाय डॅश ऑफ येस आपल्याला काय भेटलं आहे, 1 अपॉन 5 इन ब्रॅकेट e रेज टू मायनस 2t मायनस e रेज टू 2t ब्रॅकेट कंप्लीट. इथेपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. सो नाव आपली ती स्टेप काय आली आहे, तर -1 अपॉन टी इन ब्रॅकेट 1 अपॉन 5 इन ब्रॅकेट e रेज टू मायनस 2t मायनस e रेज टू 2t ही अशी आपली स्टेप आली आहे. सो मग आता काय करायचं आहे, तर -1 अपॉन 5t झालं इंटू
ब्रॅकेटमध्ये काय राहिलं तर e⁻² मायनस e⁻²t. मायनसनं आत मल्टिप्लाय करून घेतलं. सो मग ते कसं होईल तर e⁻² मायनस e⁻²t. सो हा फॉर्म्युला कशाचा आहे? आपण इथं कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो तर साइन htचा, साईनचा हायपरबोलिकमधला फॉर्म्युला e⁻t मायनस e⁻−t/2. बट इथं आपलं काय टर्म आली आहे तर e⁻²t आली आहे. सो आपण इथं काय यूज करू शकतो साइन h2t इज इक्वल टू e⁻²t मायनस e⁻²t/2. पण आपल्याकडं न्यूमरेटरची टर्म फक्त आहे. सो जो आपला डिनॉमिनेटर आहे 2 तो तिकडे जाऊन काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. सो या प्रकारे त्या टर्मचा आपण सिम्प्लिफिकेशन कसं लिहू शकतो तर 2 sin h2t. सो देअरफॉर लॅप्लेस इन्व्हर्स ऑफ log of s² - 4 upon s - 2 bracket square raised to 1/5 is equal to 1/5t in bracket 2 sin h2t. This is our required answer. Thank you.